रोहित आर्याला ठोस आश्वासन हवं होतं, मात्र मी मंत्री नसल्यानं ते शक्य नव्हतं असं दीपक केसरकर म्हणाले. मला अधिकार नाहीत हे उघड आहे, चौकशीमध्ये माझं म्हणणं मांडेन असं सुद्धा दीपक केसरकरांनी म्हटलंय. मुलांना ओलीस ठेवून त्यांचा जीव धोक्यात घालणं चुकीचं असल्याचं केसरकर म्हणालेले आहे. असं जर त्यांनी म्हटलं तर मग ते खरं तर चुकीचं आहे, कारण कोणाचं एन्काउंटर होणार हे काय कोणाला माहिती नव्हतं. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी मुलांना ओलीस धरलेलं होतं आणि त्याच्यामुळे मुलांचा जीव हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्याला ठोस आश्वासन पाहिजे होतं. हे ठोस आश्वासन मी देऊ शकत नाही, कारण मी मंत्री नाही. त्यांनी मंत्र्यांशी संपर्क साधला असता आणि ते मंत्री उपलब्ध नाही म्हणून मला पुन्हा फोन केला असता आणि विनंती केली असती तर मी अवश्य हे केलं असतं. तुमची चौकशी होऊ शकते या संदर्भात असंही त्या पोलीस अधिकाऱ्याने म्हटले. अवश्य करावी चौकशी. शेवटी मला अधिकार नाहीत तर मी आला अधिकार नाहीत हे उघड आहे. त्याच्यामध्ये आपण जे काय आहे ते आपलं म्हणणं देऊ त्या ठिकाणी.